सर्वांना सस्नेह जय जिजाऊ, जय सावित्री, जय रमाई, जय अहिल्या. सर्वप्रथम मी ज्या ज्या महापुरुषांना व महानायिकांना भारतातील समस्त स्त्रियांचा उद्धार व्हावा, त्यांचे कल्याण व्हावे याकरता संघर्ष केला, प्रयत्न केले, अशा सर्व महानुभावांना मी सर्वप्रथम आपल्या बहुजन संघटक या पेजच्या माध्यमातून सर्वांना अभिवादन करतो. बंधू भगिनींनो, आज 6 मार्च आहे आणि 2 दिवसांच्या नंतर 8 मार्च आहे. जागतिक महिला दिन म्हणून आपण 8 मार्च साजरा करतो. पूर्ण जगभरामध्ये 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज हा चर्चासत्राचं आपण इथे आयोजन केलेलं आहे. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक कोट आहे, यांचं एक वाक्य आहे की स्त्रियांच्या प्रगतीवरच समाजाची प्रगती अवलंबून असते. 20 जुलै 1942 ला नागपूरमध्ये ऑल इंडिया डिप्रेस क्लासचं जे फेडरेशन भरलं होतं, त्यामध्ये जे महिलांचं जे अधिवेशन भरलं होतं, ह्या 1942च्या अधिवेशनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे उपस्थित असलेल्या जवळजवळ 25,000 महिलांना संबोधून मार्गदर्शनपर भाषण दिले होते. आणि त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की एखाद्या समाजाची किंवा एखाद्या देशाची प्रगती जर आपल्याला पाहायची असेल तर त्या समाजातील, त्या देशातील महिलांची प्रगती, त्या स्त्रियांची प्रगती किती आहे हे पहिले पाहिले पाहिजे. एखाद्या समाजात किंवा एखाद्या देशामध्ये त्या घटकातील महिलांची प्रगती किती झालेली आहे यावरून त्या समाजाची व देशाची प्रगती आपण किती झालेली आहे हे ठरवू शकतो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मत होतं. आपण महाराष्ट्र शासनानं पब्लिश केलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॅल्यूम 18 भाग 2 जर पाहिला तर याच्यामध्ये हे भाषण त्यांनी दिलेलं आहे. मला वाटतं आपल्या बोलण्याची, या व्याख्यानाची आजची सुरुवात आपण बाबासाहेबांच्या त्या महत्वपूर्ण शब्दांपासून करूया, जे आजही आपल्यासाठी अत्यंत मार्गदर्शक आणि मोलाचे आहेत. बाबासाहेब म्हणतात की स्वच्छ राहण्यास शिका व सर्व दुर्गुणांपासून मुक्त व्हा. तुमच्या मुलांना शिक्षण द्या. हळूहळू त्यांच्या मनात महत्वाकांक्षा जागृत करा. ते थोर पुरुष होणार आहेत असे त्यांच्या मनावर बिंबवा. त्यांच्यातील हीनगंड नाहीसा करा. लग्न करण्याची घाई करू नका. लग्न म्हणजे जबाबदारी. लग्नामुळे निर्माण होणारी आर्थिक जबाबदारी पार पाडण्या इतपत आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय लग्न करू नका. जे लग्न करतील त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की अति जास्त मुले होणे हे दुष्ट कृत्य आहे. आपल्या लहानपणी आपणाला मिळू शकली त्यापेक्षा अधिक चांगली परिस्थिती आपल्या प्रत्येक मुलाला देणे हे आई वडिलांचे कर्तव्य आहे. पुढे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, जे सर्वात अधिक महत्वाचे आहे या भाषणातील असे मला वाटते, लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण म्हणून त्याच्या प्रत्येक कार्यात सहकार्य द्यावे. काय म्हणतात बाबासाहेब की लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने त्या पतीची मैत्रीण म्हणून, बायको म्हणून नाही, बाबासाहेबांनी काय शब्द वापरलाय की लग्न झालेल्या प्रत्येक पत्नीने आपल्या पतीची मैत्रीण म्हणून त्याला सहकार्य द्यावे. मात्र पुढे बाबासाहेब काय म्हणतात ते फार महत्वाचे, मात्र गुलामासारखे वागण्यास खंबीरपणे तिने नकार द्यावा. परंतु एखादा पुरुष जर घरातील स्त्रीला गुलामीने वागवत असेल तर त्या स्त्रीनं गुलामीगिरीने वागण्यास खंबीरपणे नकार दिला पाहिजे व समतेसाठी आग्रह धरावा. बाबासाहेब पुढे म्हणतात, हा जो उपदेश बाबासाहेबांनी दिलाय त्या संदर्भात बाबासाहेब म्हणतात की या उपदेशाचे जर तुम्ही पालन केले तर तुम्हा सर्वांना मान, सन्मान व कीर्ती प्राप्त होईल. एवढेच नव्हे तर दलित वर्गालाही सन्मान व कीर्ती मिळेल अशी खात्री आहे. बाबासाहेबांचे हे फार महत्वपूर्ण भाषण जे बाबासाहेबांनी 20 जुलै 1942 ला नागपूरमध्ये दिले होते. जवळजवळ 25,000 महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या आणि त्यांना संबोधित करताना बाबासाहेबांनी हे शब्द वापरले होते. बाबासाहेबांनी या व्याख्यानामध्ये, या भाषणामध्ये जे काही महत्वपूर्ण शब्द वापरलेत मला ते फार महत्वाचे वाटतात. बांधवांनो, आजचे जे विचार आहेत हे स्त्री मुक्तीच्या दृष्टिकोनातून, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून, महिलांच्या स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहेत. मला वाटतं आपण ते फार काळजीपूर्वक ऐकले पाहिजेत. आपल्याला ही गोष्ट माहित आहे की भारतामधील व जगातील महिला यामध्ये फार मूलभूत फरक आहे.
भारतीय महिला ह्या दुहेरी गुलाम आहेत असं मला वाटतं. त्या दुहेरी गुलाम कशा आहेत, तर भारतातील महिला ह्या फक्त धर्मग्रंथांच्या गुलाम नाहीत किंवा वैदिक धर्मग्रंथांनी जी गुलामगिरी त्यांच्या भोवती पेरली त्या फक्त त्याच्याच गुलाम आहेत असं नाही, तर भारतातील शिक्षणातून जी मानसिक गुलामगिरी निर्माण झाली त्यामधून घराघरात, समाजात, कुटुंबात देखील त्यांना अत्यंत हीन दर्जाने आजपर्यंत वागवण्यात आलेलं आहे. म्हणजे समाजातील वागणूक आणि कुटुंबातील वागणूक या अशा पद्धतीच्या दुहेरी गुलामगिरीमध्ये भारतीय स्त्रिया जगलेल्या आहेत. त्या संदर्भात या स्त्रियांना या वैदिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचे कार्य जर कुणी केले असेल तर मला अभिमानानं सांगावसे वाटते की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व भारतरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या अथांग परिश्रमातून, त्यांच्या संघर्षातून भारतातील शूद्र अतिशूद्रांना तर स्वातंत्र्य मिळालेच, परंतु भारतातील समस्त स्त्रियांना मानाचे, सन्मानाचे जीवन प्राप्त झाले. एवढे प्रचंड उपकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावर व भारतातील समस्त स्त्रियांवर आहेत. मी या ठिकाणी जो शब्द वापरलाय समस्त स्त्रियांवर हा फार महत्वाचा आहे बांधवांनो. कारण की आपण जेव्हा चळवळीमध्ये काम करतो, फुले शाहू आंबेडकरी चळवळीत कार्य करत असताना आपण नेहमी म्हणतो की फुले शाहू आंबेडकरांनी भारतातील समस्त बहुजनांच्या उद्धारासाठी, त्यांच्या स्वातंत्र्यासाठी कार्य केले. परंतु मी म्हणत आहे की फक्त शूद्र अतिशूद्रांच्या स्त्रियांना मुक्त नाही केले, तर भारतातील समस्त बहुजनांच्या तर केलेच, परंतु भारतातील ब्राह्मणांच्या स्त्रियांना सुद्धा त्यांच्याच पूर्वजांनी घालून दिलेल्या गुलामगिरीतून बाबासाहेबांनी, फुले शाहू आंबेडकरांनी मुक्त केले. ही गोष्ट बहुजनांच्या स्त्रियांनी जितक्या अभिमानाने सांगण्याची व सोबत घेऊन मिरवण्याची बाब आहे, तितकीच भारतातील ब्राह्मणांच्या स्त्रियांवर सुद्धा आमच्या बापजात्यांचे किती मोठे हे उपकार आहेत, ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. मी हे का सांगत आहे, कारण की मनुस्मृतीसारखे धर्मग्रंथ असतील, त्या धर्मग्रंथांनी केवळ भारतातील बहुजनांच्या स्त्रियांना गुलाम केले नव्हते, तर ते स्वतःच्या म्हणजे स्वजातीच्या स्त्रियांना सुद्धा गुलाम मानत होते. आणि अशा सर्वांच्या उद्धाराचे, अशा सर्वांच्या स्वातंत्र्याचे कार्य महामानवांनी केलेले आहे. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. मी या व्याख्यानाच्या विषयामध्ये जो एक शब्द टाकलेला आहे मुक्तिदाते, सावित्रीमाई फुले, ज्योतिबा फुले आणि बाबासाहेबांना मी स्त्रियांचे मुक्तिदाते असं म्हणून संबोधतो आहे. त्याचं कारण आहे, कारण की जेव्हा येथील धर्मशास्त्रानं, इथल्या वैदिकांनी आम्हा सर्व शूद्र अतिशूद्रांना व आमच्या येथील सर्व स्त्रियांना सर्व अधिकार वंचित केले होते आणि अधिकार वंचित करून आम्हाला गुलामगिरीमध्ये ढकलले होते, तेव्हा त्या गुलामीच्या पिंजऱ्यातून आम्हाला मुक्त करण्याचे कार्य जर कोणी केले असेल तर ते सावित्रीमाई फुले, क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. हे आपण विसरून चालणार नाही. पहा ते कसे केले. जर मनुस्मृतीचे अभ्यासक आपल्यापैकी कुणी असतील आणि मनुस्मृती धर्मग्रंथाचा कोणी अभ्यास केला असेल तर मनुस्मृती धर्मग्रंथाने कोणते कोणते आपल्याला गुलाम करणारे कायदे लागू केले होते आणि ते फुले शाहू आंबेडकरांनी कसे उलटून फेकून दिले, या संदर्भातलं विवेचन आपण लक्षात घेतलं तर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील. पहा, मनुस्मृतीमध्ये जवळजवळ 2-2.5 हजार श्लोक आहेत. मनुस्मृतीचा धर्मग्रंथ आहे, त्यामध्ये 12 अध्याय आहेत आणि 2684 श्लोक आहेत. 12 अध्यायामध्ये 2684 श्लोक आहेत आणि यातील कित्येक श्लोकांमध्ये बहुजनांची गुलामगिरी दडलेली आहे. 1776 मध्ये या मनुस्मृतीचं इंग्लिश ट्रान्सलेट झालं, नंतर मग ते आपल्यामधील काही विद्वानांनी त्याला हिंदीमध्ये, मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं. आज ती पुस्तकांच्या दुकानात, मार्केटमध्ये उपलब्ध आहे. आपण ती घेऊन वाचू शकता, त्याची चिकित्सा करू शकता. त्याच्यामधील जर एक एक श्लोक आपण पाहिला आणि भारतीय संविधानातील कलम पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारतातील समस्त स्त्रियांवर किती मोठे उपकार आहेत, ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल. बांधवांनो, एवढे मोठे उपकार आहेत की आपण अगदी आपल्या रक्ताचे सडे जरी शिंपले किंवा आपल्या चामड्याचे जोडे जरी करून या महापुरुषांना घातले तरी सुद्धा त्यांचे उपकार आपण कधीही विसरू शकत नाही. एवढे अनंत उपकार या महामानवांचे आपल्यावर आहेत. ते कसे, आपण स्टेप बाय स्टेप बघूया की मनुस्मृती नेमके काय सांगत होते आणि आमच्या महापुरुषांनी आम्हाला नेमके काय दिले. मनुस्मृतीतील श्लोक क्रमांक 9:18 व 2:16 नुसार स्त्रियांना वेद अभ्यास करण्यास, विद्या अर्जन करण्यास बंदी घालण्यात आलेली होती. त्यासोबतच एखादा ब्राह्मण व्यक्ती जर वेदांचे पाठांतर करत असेल, वेद वाचन करत असेल आणि त्याच्या समोरून एखादा शूद्र अतिशूद्र किंवा एखादी महिला त्याला जाताना दिसली तर मनुस्मृती असं सांगते, श्लोक क्रमांक 9:18 व 2:16 नुसार की त्या संबंधित व्यक्तीनं तात्काळ वेदांचे पठण करणे, वेदांचे वाचन करणे थांबवले पाहिजे. का? कारण वेदातील एखादा शब्द
त्या शूद्र अतिशूद्र किंवा स्त्रीच्या कानी पडू नये, तिने वेदाचा अभ्यास करू नये, एक तीळ मात्र शब्द सुद्धा तिच्या कानावर पडू नये. म्हणून एखादी स्त्री आपण वेद वाचत असताना समोरून जर चालली तर वेद वाचणं थांबवा. स्त्रियांना वेद अध्ययन करण्याची बंदी होती. एवढंच काय, स्त्रियांना अभ्यास करण्याची, ज्ञानार्जन करण्याची, विद्यार्जन करण्याची बंदी मनुस्मृतीने घालण्यात आली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय दिलं? भारतातील संविधान प्रत्येक गोष्ट इथल्या समस्त देशवासियांना काहीतरी हक्काने अधिकार देते. ज्या वेळेस मनुस्मृती तुम्हाला सांगते की तुम्हाला विद्यार्जन करण्याचा अधिकार नाही, आणि भारतातील कित्येक पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष आमचा बहुजन समाज अक्षरवंचित राहिला, त्यांना लिहिण्या वाचण्याचे अधिकार नव्हते. अहो, मी जाती व्यवस्था काही मानत नाही, परंतु मी ज्या जातीतून, ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या ज्या जातीतून मी येतो, त्या माझ्या जातीतील मराठा समाजातील सर्वात श्रेष्ठ व्यक्ती कोण होते तर त्यांचं नाव संत तुकाराम महाराज आहे. संत तुकाराम महाराजांसारख्या श्रेष्ठ व्यक्तीनं जेव्हा गाथा लिहिली, वेदांचा अभ्यास केला, लोकांना वेद समजून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस याच ब्रह्मवृंदानं पैठणमध्ये संत तुकाराम महाराजांच्या विरोधात खटला भरला. मी कुणाबद्दल सांगतोय? माझ्यासारख्या, स्वप्नील घुमरे सारख्या क्षुल्लक माणसा, एकदम शेतकऱ्यांबद्दल, कामकऱ्यांबद्दल, कष्टकऱ्यांबद्दल, या मराठ्यांबद्दल मी नाही सांगत आहे. मी कोणत्या मराठ्यांबद्दल सांगतोय? मराठा कुणबी जातीतील जे सर्वात श्रेष्ठ व्यक्ती होते ज्ञानाच्या बाबतीत, त्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी जेव्हा गाथा लिहिली, वेदांचे पठण केले, वेद बहुजनांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पैठणमध्ये तुकाराम महाराजांच्या विरोधात खटला भरला. आणि तुकाराम महाराजांनी मनुस्मृती धर्मग्रंथानुसार मोठा गुन्हा केलाय. त्यांनी वेद वाचलेत, शूद्र असून सुद्धा वेद वाचलेत, वेदांचा अभ्यास केलाय, गाथा लिहिलीये, म्हणून तुकाराम महाराजांवर कारवाई झाली, तुकाराम महाराजांना शिक्षा झाली आणि त्यांची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवण्यात आली. जिथे शूद्र समाजातील एका श्रेष्ठ पुरुषास लिहिण्या वाचण्याचे, वेद अध्ययन करण्याचे अधिकार नव्हते, तेव्हा अस्पृश्य समाज काय किंवा स्त्रिया काय, महिला काय, यांना कुठले अधिकार देणार होती मनुस्मृती धर्मग्रंथ? मी सांगितलं की वेद अभ्यास करण्याचं, शिक्षण घेण्याचं सुद्धा बंदी घालण्यात आली होती. अशा भीषण परिस्थितीमध्ये 1 जानेवारी 1848 या मनुस्मृती धर्मग्रंथातील कलम क्रमांक 918 व 216 यांना पायाखाली तुडवत क्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1 जानेवारी 1848 या मनुस्मृती वाद्यांच्या नाकावर टिचून पुण्यामध्ये पहिली शाळा काढली आणि महिलांसाठी काढली. ही काय सर्वसाधारण आणि सामान्य गोष्ट नाही बंधू भगिनींनो. महात्मा ज्योतिबा फुलेंनी या सर्वांचा आक्रोश आपल्या अंगावर घेतला आणि भारतातली पहिली शाळा पुण्याच्या मातीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की देशातले सगळे ब्राह्मण बदमाश आहेत, मात्र पुण्यातले ब्राह्मण महाबदमाश आहेत, असं बाबासाहेबांचं कोट आहे. अशा महाबदमाशांच्या भूमीत, जिथे पेशव्यांनी अस्पृश्यांच्या गळ्यात मडके, कमरेला झाडू बांधले होते, जिथे पेशव्यांनी आमच्या माता भगिनीच्या नग्न अवस्थेत दिंडी काढल्या होत्या. साताऱ्याचा बाजीराव पुण्याचा बाजीराव पेशवा साताऱ्यात येत आहे, ही गोष्ट जेव्हा साताऱ्यातील मराठा स्त्रियांना कळली, तेव्हा त्याच्या व्यभिचारापासून वाचण्यासाठी साताऱ्यातील महिलांनी विहिरीत उड्या देऊन आत्महत्या केली. कोण सांगते हे? पंढरीनाथ सीताराम पाटील 1927 ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंचं पहिलं चरित्र लिहिलं, ते पंढरी सीताराम पाटील सांगतात की पेशवा जेव्हा पुण्याहून साताऱ्यात येत होता, तेव्हा तेथील स्त्रियांनी त्याच्या व्यभिचारापासून वाचण्यासाठी आडात विहिरीत उड्या दिल्या आणि स्वतःचा जीव दिला. असा ह्या पेशव्यांचा अड्डा असणाऱ्या ह्या पुण्याच्या भूमीत या सर्वांच्या नाकावर टिचून महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1 जानेवारी 1848 भारतातली पहिली शाळा काढली आणि समस्त स्त्रियांच्या शिक्षणाची दारं खुली केली. मनुस्मृती सांगतो तुम्हाला शिक्षण घ्यायचा अधिकार नाही, ज्योतिबा फुले म्हणले शिक्षण घ्यायचा अधिकार नाही. कसा अधिकार नाही? 1 जानेवारी 1848 ज्योतिबा फुलेंनी पहिली शाळा काढली. मनुस्मृती धर्मग्रंथ काय सांगतं? स्त्रियांना म्हणे शिक्षण घेण्याचा अधिकार नाही. ज्योतिबा फुले म्हणले महिलांना शिक्षण घ्यायचा अधिकार नाही. ज्योतिबांनी स्वतःच्या पत्नीला लिहायला वाचायला शिकवलं तर शिकवलं. म्हणे फक्त शिकून चालणार नाही, सावित्रीबाई आता शिकून चालणार नाही,
तुला या सगळ्या अनाथांना, त्या दीन दुबळ्या लोकांना जे कित्येक वर्षानुवर्ष शिक्षणापासून वंचित आहेत, अशा सर्व लोकांना तुला शिकवायचे. सावित्रीबाई फुले जेव्हा घरातून बाहेर पडायच्या बंधू भगिनींनो, तेव्हा या मनुस्मृतीच्या समर्थकांनी काय केलेले माहिती आहे ना आपल्याला? त्यांच्या अंगावर फुलं नाही फेकले, दगड धोंडे चिखल फेकून मारला. सावित्रीबाई फुले जेव्हा शिकवण्यासाठी निघायच्या, उद्या त्यांचा परवा मला वाटतं 10 तारखेला स्मृती दिन आहे, त्यानिमित्तही आपण या विषयावर डिटेलमध्ये बोलू नंतर. परंतु आज विषयाला अनुसरून एवढीच गोष्ट सांगतो की सावित्रीबाई फुले जेव्हा घरातून निघायच्या आणि आपल्या शाळेकडे जायच्या, तेव्हा रस्त्यात हे मनुस्मृतीचे समर्थक लोक त्यांच्यावर दगड धोंडे चिखल फेकून मारायचे. त्या आईने ते सगळं सहन केलं. कुणासाठी? तुमच्या आमच्यासाठी, या समस्त बहुजनांसाठी, इथल्या महिलांसाठी. पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या, पहिल्या शिक्षिका झाल्या. थोडं मी इमोशनल होतो, सॉरी. आणि सावित्रीबाई फुलेनं सर्वांना शिक्षण देण्यासाठी मोठा पुढाकाराने काम केलं. हे फार क्रांतिकारी काम होतं बंधू भगिनींनो. आज आपण आजच्या परिपेशामध्ये, आजच्या कालावधीमध्ये जर आपण त्याला बघू तर आपल्याला काही वाटणार नाही. परंतु आपण जर त्या 1848च्या कालखंडामध्ये जाऊन या गोष्टीला बघू तर ही फार क्रांतिकारक गोष्ट होती असं आपण म्हणू शकतो. मनुस्मृती धर्मग्रंथ सांगायचे की लिहायचा वाचायचा अधिकार नाही. याच महात्मा ज्योतिबा फुले यांचे पट्ट शिष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिलं आणि भारतीय संविधानाच्या कलम क्रमांक 28 नुसार स्त्रियांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला. जेव्हा मनुस्मृती धर्मग्रंथ श्लोक क्रमांक 9:3 नुसार सांगत होतं की स्त्रियांचे स्वातंत्र्य नाकारून त्या स्वातंत्र्यास लायक नाहीत असे सांगितले होते. म्हणजे स्त्रिया या स्वातंत्र्य नाहीत, त्यांनी गुलामीतच राहायचं जेव्हा असं सांगितलं होतं, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेच्या कलम क्रमांक 14 नुसार देशातील समस्त स्त्रिया व पुरुषांना समान हक्क त्यांनी दिले. एवढेच नव्हे तर घटनेच्या 31(घ) नुसार स्त्री आणि पुरुषास असे दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतनाचा अधिकार दिला. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मनुस्मृती धर्मग्रंथ 9:13 श्लोक असं सांगतो की स्त्रिया ह्या, त्यांना कुठले अधिकार नाही, ते अधिकार वंचित आहेत. त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही, त्यांना नोकरी करण्यात, तेव्हा तर नोकरी नव्हती पण त्यांना कुठले अधिकार नाही, तेव्हा असं सांगत होतं. तेव्हा बाबासाहेबांनी भारतीय संविधानानुसार सांगितलं की त्यांना शिक्षणाचा अधिकार तर आहेच, परंतु त्यांना पुरुषांच्याच बरोबरीनं नोकरी करण्याचा सुद्धा अधिकार आहे, समान अधिकार आहे. आणि जेवढं वेतन पुरुषांना असेल तेवढं स्त्रियांना सुद्धा वेतन असलं पाहिजे. ही गोष्ट बाबासाहेबांनी तुम्हा लोकांना दिली. माझ्या मराठा जातीतील भरपूर बांधव मला विचारतात, खैर बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं? हे केले. कुणबी बांधव जर कुणी ऐकत असतील, ओबीसी बांधव जर कुणी ऐकत असतील, तर त्यांनी ऐकायचं की बाबासाहेबांनी जे समस्त अधिकार आपल्या लोकांना बहाल केले ते काय फक्त अस्पृश्य एससी आणि एसटीच्या लोकांना नाही केले हो, ते भारतातील समस्त नागरिकांना केले. त्याच्यामध्ये मुस्लिम आले, ख्रिश्चन आले, बौद्ध आले, हिंदू आले, जे जे कुणी म्हणून भारतीय आहेत त्या सगळ्यांसाठी हे दिलेले अधिकार आहेत. मनुस्मृती धर्मग्रंथातील कलम श्लोक क्रमांक 9:3 नुसार पतीला पत्नीची विक्री करण्याचा अधिकार होता. बांधवांनो, आपण एक एक स्टेप पाहतोय. मी आता 3 नंबरच्या मुद्द्यावर बोलतोय की मनुस्मृती धर्मग्रंथातील 9:3 नुसार पतीची जर इच्छा असेल तर तो पत्नीची विक्री करू शकत होता. आपण गुलामांची विक्री ऐकली आहे, म्हणजे आफ्रिकेमध्ये किंवा अमेरिकेमध्ये जर आपण पाहिलं तर गुलामांची विक्री व्हायची. म्हणजे एखादा गुलाम पकडायचा आणि तो विकून द्यायचा. काळ्या लोकांना गोरे लोक गुलाम म्हणून पकडायचे, ते विकायचे. अशा पद्धतीच्या आपण गोष्टी ऐकलेल्या असतील. परंतु आपल्या देशामध्ये एक अजीब कानून होता जो मनुस्मृती धर्मग्रंथामध्ये आहे की एखाद्या पतीला जर असं वाटलं की मला माझ्या बायकोला विकायचंय, तो त्याच्या पत्नीला विकू शकत होता, असा धर्मग्रंथ. आणि ज्याला हे डोक्यावर घेऊन आजपर्यंत नाचत होते, ज्याचा अभिमान आज देखील हे मनुस्मृती धर्मग्रंथाचे लोक बाळगतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेच्या कलम 23(1) नुसार स्त्री पुरुषांचा व्यापार व विक्रीला बंधन आणले. मनुस्मृती धर्मग्रंथ काय सांगतो? स्त्रियांचा व्यापार करा, महिला विका. आणि भारतीय संविधान सांगते स्त्रियांचा व्यापार केला जाणार नाही, बंदी आणली त्याच्यावर. स्त्रियांच्या व्यापारासंदर्भात मला आणखी एक गोष्ट आठवते, ती फार मौलिक आहे. केवळ मनुस्मृती धर्मग्रंथ मानणारेच लोक नव्हे, तर काही मुघल लोक किंवा फ्रेंच लोक, डच लोक जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होते, हे लोक सुद्धा भारतातील लोकांना गुलाम करून तिकडे विकायचे, येथील महिलांचा व्यापार करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य ज्यावेळेस आलं आणि शिवरायांना कार्य सुरू केलं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या देशातील एक असे अग्रणीय महापुरुष आहेत
ज्यांनी स्त्री विक्रीला, गुलाम विक्रीला त्यांच्या स्वराज्यात बंदी आणली होती तसा कायदा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचाराचे खरे वारिसदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा भारतीय संविधानातून हा कायदा आणला आणि मनुस्मृती धर्मग्रंथातील या कायद्याला नाथाळलं. मनुस्मृती धर्मग्रंथ सांगतो स्त्रियांना विका. बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात नाही विकलं जाणार. आमच्या देशात महिलांचा व्यापार नाही केला जाणार. आणखी काय सांगते मनुस्मृती धर्मग्रंथ? मनुस्मृतीतील श्लोक क्रमांक 2-66 नुसार स्त्री ही अमंगल असते, ती जन्मताच अमंगल असते आणि अशा अमंगल स्त्रीला कुठलेही धार्मिक विधी करण्याचा अधिकार नसतो. मनुस्मृती धर्मग्रंथातील 2:66 नुसार महिलांना कुठलेही धार्मिक विधी करण्याचा, तिला मंत्र म्हणण्याचा अधिकार नाकारलेला आहे. आपल्याला छत्रपती शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण माहित आहे. त्यात छत्रपती असताना त्यांना वेदोक्त प्रकरणाला सामोरे जावं लागलं होतं. आजच्याही गोष्टी नांदेड जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील एक गोष्ट आहे की कुणीतरी अस्पृश्याचा मुलगा मंदिरात गेला म्हणून भोगसून त्याला मारलं. म्हणजे आजच्या गोष्टी सांगतो मी, 2023-24च्या घटना सांगत आहे मी तुम्हाला. म्हणजे आज सुद्धा अस्पृश्यातील पुरुष मंडळीला मंदिरात प्रवेश दिला जात नाही. मुळात मंदिरात जायचं का नाही जायचं हा एक फार मोठा प्रश्न आहे, त्याच्यावर आपण नंतर विवेचन करू शकतो. मात्र खरंच ज्यांच्या स्वातंत्र्यात, आपण भारतीय स्वातंत्र्यात राहतो आणि एखाद्या व्यक्तीची जे भारतीय संविधानानं दिलेल्या स्वातंत्र्यानुसार, धर्म स्वातंत्र्यानुसार, धार्मिक स्वातंत्र्यानुसार एखाद्या व्यक्तीला एखाद्या मंदिरात जायचं असेल तर आज सुटला इतकी धर्मव्यवस्था तुमची मंदिरात येण्याच्या आधी जात बघते. या कुठल्या जातीचा आहे, त्याला मंदिरात घ्यायचं का नाही घ्यायचं हे बघितलं जातं. मी पुरुषांबद्दल सांगतोय, महिलांच्या बाबतीत फार निराळ्या गोष्टीत मनुस्मृती धर्मग्रंथ तेव्हा सांगत होता की महिलांना धर्म विधी करण्याचा अधिकार नाही, त्यांना मंत्र जाप ताप करण्याचा अधिकार नाही. ही तेव्हाची फार दूरची गोष्ट आहे. आज सुद्धा भारतामध्ये असे कित्येक मंदिरं आहेत जिथं पुरुषांना सोडा, म्हणजे महिलांना सुद्धा तिथे प्रवेश नाहीये. कित्येक मंदिर आहेत. माझ्या गावाजवळ एक गाव आहे, मी बीड जिल्ह्यातील आहे. माझ्या गावाजवळ एक गाव आहे, तिथे एक प्रसिद्ध मंदिर आहे बाजीबाबा म्हणून. त्या मंदिरामध्ये आज सुद्धा महिलांना प्रवेश नाही. महिला फार दुरून दर्शन घेतात. मनुस्मृती धर्मग्रंथ 2:66 सांगतं की स्त्रियांना अमंगल ठरविण्यात आलं आणि तिला कुठले धार्मिक विधी अथवा मंत्र म्हणण्याचा अधिकार मनुस्मृतीने नाकारला. शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण आपल्याला मी आत्ताच सांगितलं. मनुस्मृती सांगते महिलांना धर्मग्रंथांची विधी करण्याचा, धार्मिक विधी करण्याचा अथवा मंत्र म्हणण्याचा अधिकार नाही. भारतीय संविधान काय सांगतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या कलम क्रमांक 25 नुसार धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आपल्या लोकांना बहाल केलाय. धार्मिक विधीत सहभागी होण्याचा समान अधिकार स्त्रियांना आणि पुरुषांना बहाल केलाय. आज ज्या महिला अथांग काहीतरी असते ना, अथांग शीर्षक काहीतरी म्हणतात, हजारोंच्या संख्येनं गणपतीच्या समोर बसून, आपल्या पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीच्या समोर बसून गायत्री मंत्राचं पठण करतात. माझ्या प्रिय ओबीसी आणि मराठा जातीच्या महिलांनो, माझ्या आया बहिणींनो, ही गोष्ट समजून घ्या. मी हात जोडून सांगतोय की मनुस्मृती धर्मग्रंथ आपल्याला धार्मिक विधी करण्याचा अधिकार देत नव्हतं. मनुस्मृती धर्मग्रंथ म्हणत होतं महिला त्या अमंगल असतात, त्यांनी धार्मिक विधी करू नयेत, मंत्र म्हणू नयेत. आज आपण महिला मंडळी हजारोंच्या संख्येनं दगडूशेठ गणपतीच्या समोर बसून जो गायत्री मंत्र म्हणतो, याचे कारण केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. बरं, ही गोष्ट आपण महिला मंडळींनी सुद्धा समजून घेतली पाहिजे. आज जे आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य मिळालं आहे, त्या धार्मिक स्वातंत्र्य सुद्धा केवळ आणि केवळ भारतीय संविधानानुसार मिळालेलं आहे. भारतीय संविधानाच्या कलम क्रमांक 25 नुसार मिळालेला आहे, ज्याचे निर्माते विश्वपुरुष महामानव बोधिसत्व भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. पुढे मुद्दा क्रमांक 5, मनुस्मृतीतील श्लोक क्रमांक 5-148 नुसार घटस्फोट घेण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे एखाद्या महिलेचं लग्न झालं आणि तिला पती कितीही वाईट मिळाला, कितीही दारुड्या मिळाला, कितीही कर्तृत्वहीन मिळाला, रोज पुरुष महिलेला बेदम मारतोय, झोडपतोय, ती बिचारी पत्नी दुःखी आहे, कष्टी आहे, तिला प्रचंड वेदना होत आहेत, त्रास होतोय, तिला एक एक क्षणही जगता येत नाही. तिला वाटतं की नको हा संसार, आपण ह्या मूर्ख माणसाला सोडून गेलं पाहिजे. परंतु मनुस्मृती धर्मग्रंथ असं सांगतो, नाही नाही, हे शक्य होणार नाही. तुझा पती कितीही हुशार असेल किंवा तुझा पती कितीही नालायक असेल,
तरी तुला आजीवन त्याच्याच सोबत राहावं लागेल, असं मनुस्मृती धर्मग्रंथ कायदा सांगतो. हे मनुस्मृती धर्मग्रंथानुसार पती किती मूर्ख नालायक असेल, तू तिच्यासोबतच राहिलं पाहिजे. किती दिवस राहिलं पाहिजे? तर 7 जन्म राहिलं पाहिजे. वटवृक्षाला 7 फेऱ्या घालून असं म्हटलं पाहिजे की मला 7 जन्म हाच नवरा मिळू द्या. आणि जर तुझा पती या जन्मात चांगला नसेल तर ते तुझे गेल्या जन्मीचे पाप काहीतरी असते, म्हणून असा भेटलाय. मनुस्मृती धर्मग्रंथ सांगतो की नवरा कसाही असेल तरी घटस्फोट घेण्याचा अधिकार महिलेला, येथील स्त्रीला नाही. भारतीय संविधान काय सांगतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुझा पती जर चांगला नसेल, तो दारुड्या असेल, तो कर्तृत्वहीन असेल, तो तुला मारत असेल, तुझ्यावर अन्याय अत्याचार करत असेल, तर त्याला सोडून दे. अजिबात राहू नको त्याच्यासोबत. 7 जन्म नाही, 7 मिनिट राहू नकोस. काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर? 7 जन्म नाही. जर तुझा पुरुष जर असा असेल, तुझा पती जर असा असेल, 7 वर्ष सोडून दे. 7 सेकंद थांबू नको त्याच्यासोबत. भारतीय संविधानाच्या कलम 6 अनुसूची 3 नुसार घटस्फोट घेण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या समस्त महिलांना दिलेला आहे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. किती म्हणजे मला हे सांगताना फार अभिमान वाटतो की यार, आपण अशा महापुरुषांचा वारसा सांगतो. आपण जय भीम म्हणतो, आपण अशा महापुरुषांचा जय जयकार करतो, अशा महापुरुषांचा वारसा घेतो जे जागतिक कीर्तीचे त्यांचे मूल्य होते, जागतिक कीर्तीचे त्यांचे विचार होते. किती मोठे उपकार आहे त्यांचे आपल्यावर. म्हणजे हे सांगताना सुद्धा मला फार अभिमान वाटतोय की आपण अशा महापुरुषांना स्वतःचे बाप म्हणून घेतो, जे खऱ्या अर्थानं विश्वाचे निर्माते आहेत, खऱ्या अर्थानं त्यांच्यात पराकोटीचे जीवन मूल्य त्यांच्या हृदयात होते, असे महापुरुष आहेत. म्हणून आपण अभिमानानं त्या महापुरुषांचा जय जयकार करतो. ही फार अभिमानाची गोष्ट आहे. मनुस्मृती धर्मग्रंथ 6 नंबरचा मुद्दा, श्लोक क्रमांक 9/416 नुसार पत्नीला कुटुंबाच्या संपत्तीत हक्क नव्हता. तिने किती स्वकष्टाने जरी संपत्ती कमवली असेल तरी मनुस्मृती धर्मग्रंथ असं सांगतो की पत्नीला पतीच्या संपत्तीत कुठलाही वाटा मिळणार नाही. पहा, म्हणजे स्वकष्टाने कमव, कसं कमव, तू त्याची पत्नी आहेस, तू त्या कुटुंबातला भाग आहे, सदस्य आहेत, काही असेल तरी सुद्धा मनुस्मृती धर्मग्रंथानुसार पत्नीला, महिलेला, स्त्रीला पतीच्या प्रॉपर्टीमध्ये, संपत्तीमध्ये वाटा नव्हता. मनुस्मृती धर्मग्रंथानुसार. भारतीय संविधानानुसार आता ही काही सांगायची गोष्ट नाही. भारतीय कलम क्रमांक 300 क नुसार बाबासाहेब म्हणतात तुला सुद्धा पुरुषाच्या बरोबरीनं संपत्तीत वाटा मिळाला पाहिजे. हिंदू कोड बिलानुसार सुद्धा भारतीय महिलेला, प्रत्येक महिलेला, ब्राह्मणांच्या सुद्धा, ख्रिश्चनांच्या, जैनांच्या, सगळ्यांच्या, सर्व समस्त स्त्रियांना पुरुषाच्या, त्याच्या पतीच्या, कुटुंबाच्या, तिच्या कुटुंबाच्या संपत्तीमध्ये समान वाटा. म्हणजे 10 एकर जमीन असेल, 5 एकर पतीला, 5 एकर पत्नीला. जर एका बापाला 2 लेकरं असतील, एक मुलगा असेल, एक मुलगी असेल, ती मुलगी सुद्धा संपत्तीवर दावा बोलू शकते. पूर्वीच्या काळामध्ये म्हटलं जायचं की स्त्री ही पराया धन आहे. स्त्री हे पराया धन आहे. पराया धन नाही. बाबासाहेब म्हणले पराया धन भिन काय नाही, स्वधन येते. तिला पाहिजे तर ती स्वतःच्या बापाच्या प्रॉपर्टीत सुद्धा हिस्सा मागू शकते. मनुस्मृती धर्मग्रंथ म्हणतो महिलांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. बाबासाहेब म्हणतात अधिकार आहे. मला एक प्रश्न पडतो, आपल्या भारतीय महिलांचा पोशाख जर आपण पाहिला तर पहा, पुरुषांचा पोशाख आहे तर पुरुषांच्या पोशाखाला किस्सा असतो. हे बघा, हे माझ्या खिसा इथं, मला पॅन्टला 2 किशे, पाठीमागे 1 किस्सा, आणि समोर काही जुन्या काळात शिवलेल्या पॅन्ट असायच्या आमच्या. म्हणजे मी पण ती पॅन्ट घातलेली आहे. त्या पॅन्टला एक चोर किस्सा पण असायचा. माझे वडील जेव्हा मला कुठं बाहेर गेलोय शिक्षणासाठी किंवा सहलीला गेलोय तर काही पैसे जर दिले तर वडील मला म्हणायचे त्या चोर किशात ठेव. म्हणजे किती किशा असायचे बघा ना. समोर शर्टला 1 किस्सा, पॅन्टला 2 किशे, एक चोर किस्सा, एक मागे 4-5 किशे. परत काही लोक पॉकेट पण वापरायचे. म्हणजे पुरुषांच्या कपड्यावर किशेच किशे. कशासाठी? पैसे ठेवण्यासाठी, संपत्ती ठेवण्यासाठी. महिलांची साडी आपण बघा, कुठंच किस्सा नाही. बघा आपली मानसिकता पण कशी आहे. महिलांचा पंजाबी ड्रेस बघा, कुठंच किस्सा नाही. का? कारण त्यांना पैसे ठेवण्याची गरजच नाही ना. मनुस्मृती सांगत होती त्यांना संपत्ती साठवण्याचा, संपत्तीचा हक्कच नाहीये त्यांना, संपत्ती जमवण्याचा. मग त्यांच्या साडीला खिशाची गरज काय? बघा, पूर्वीच्या काळामध्ये महिलांच्या साड्यांना खिशे नव्हते, पुरुषांना मात्र खिशेच खिशे होते. कारण
त्यांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार मनुस्मृतीनं दिला नव्हता. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आली, संविधान आलं, आणि महिलाच्या साडीला जरी किसा नसेल, त्यांच्या पंजाबी ड्रेसला जरी किसा नसेल, तरी महिला आजच्या काळात सोबत अशी मोठीलेची खांद्याला पर्स घेऊन फिरतात. त्या पर्समध्ये पैसे असतात, मोबाईल असतो, त्यांचे काही कागदपत्र असतात. मला प्रश्न पडलाय, मनुस्मृती म्हणत होती तुम्हाला संपत्ती गोळा करण्याचा अधिकार नाही, तुम्हाला संपत्ती गोळा करण्याचा अधिकार नाही, तुमच्या साडीला खिशे नव्हते. आज तुमच्या साडीला जरी खिशे नसली तरी भली मोठी पर्स तुम्ही घेऊन फिरता, त्याच्यात पैसे असतात, मोबाईल असतो. ही पर्स तुमच्या खांद्यावर आली कुठून? ही पर्स तुमच्या खांद्यावर दिली कुणी? ती दिली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. आणि ती कोणत्या जातीच्या लोकांना दिली? बाबासाहेब असं म्हणले का की संपत्ती गोळा करण्याचा अधिकार मनुस्मृतीनं भारतातील समस्त स्त्रियांना दिलाय, नाकारलाय? परंतु मी तर शेड्यूल कास्टचा आहे, फक्त शेड्यूल कास्टच्या स्त्रियांना संपत्ती गोळा करण्याचा अधिकार तेवढा देतो. फक्त शेड्यूल कास्टच्या स्त्रियांना संविधानातून हे अधिकार देतो असं म्हटले? भारतातील समस्त स्त्रियांना बाबासाहेबांनी संपत्तीचा समान अधिकार भारतातील घटनेच्या कलम क्रमांक 300 नुसार दिला. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. पुढचा मुद्दा आहे मनुस्मृतीतील श्लोक क्रमांक 8-299. त्यानुसार स्त्रियाला जबर शिक्षा म्हणून मारण्याचा पतीला अधिकार देण्यात आला होता. तसेच श्लोक क्रमांक 1167 नुसार स्त्री हत्या झाली तर हत्या करणाऱ्या पुरुषास मद्यपानाच्या अपराधा एवढा क्षुल्लक गुन्हा ठरवण्यात आलेला होता. म्हणजे मनुस्मृती धर्मग्रंथ सांगतो की तुम्ही स्त्रियांना बेदम मारू शकता. तुम्हाला तिने जर काही गुन्हा केला त्याला बेदम मारा. आणि बेदम मारता मारता गुन्हा जर मोठा असेल तर तुम्हाला जर तुमच्या स्वतःच्या पत्नीला किंवा महिलेला किंवा स्त्रीला जिवंत मारून टाकायचं असेल तर मारून टाका. आणि मग तुम्ही असं केल्यानंतर तुम्हाला शिक्षा काय? तर मनुस्मृती धर्मग्रंथ सांगतो मद्यपान करण्या एवढी शिक्षा. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं मद्यपान, एखाद्या ब्राह्मणानं मद्यपान केल्यानंतर त्याला काय शिक्षा देण्यात येत होती? फार तर एखादी त्याची शेंडी कापून टाका वगैरे वगैरे, अशा पद्धतीची शिक्षा त्याला देण्यात येईल. म्हणजे भारतात भारतीय महिलांची जीवन, त्यांचा जीव किती मोलाचा होता माहितीये? ब्राह्मणानं त्याच्या कपाळावरची शेंडी कापण्या इतपत, म्हणजे तो गुन्हाही समजला जात नव्हता. महिलांना तुमची पत्नी जर तुम्हाला राग आला तिला बेदम मारा, धर्मग्रंथ अधिकार देत होता. पत्नीला बेदम मारा, जिवे मारायचे मारून टाका, शिक्षा काहीच नाही. बाबासाहेब म्हटले तुला जर कुणी हात लावला, तुला जर तुझ्या पतीनं बेदम मारलं तर त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. सोपी गोष्ट नाहीये ही. घटनेच्या कलम क्रमांक 7, घटनेच्या अनुसूचित 7 क्रमांक 3 व 1 नुसार स्त्रीला जर कुणी मारहाण केली, तिच्या पतीनं जर पत्नीला मारहाण केली तर अशा पतीवर, अशा पुरुषावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे अधिकार भारतीय संविधानाने दिले. एवढंच नाही, म्हणजे मनुस्मृती म्हणते पत्नीला मारा, बाबासाहेब म्हणजे अजिबात जमणार नाही. तुझ्यावर जर कुणी जबरदस्ती केली, तुला मारलं, त्याच्यावर गुन्हे दाखल कर, त्याला कठोर शिक्षा होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रांजाच्या पाटलाचे काय हाल करण्यात आले होते ही गोष्ट आपल्याला माहित आहे. जर स्वराज्यामध्ये कुणी महिलांची आबरू लुटली, तिला मारलं, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कठोर शासन केलं जायचं. किती मोठं शासन केलं जायचं? शिवाजी महाराज स्वराज्याच्या मोहिमेवर, दक्षिण मोहिमेवर असताना, कर्नाटकाच्या स्वारीवर असताना स्वतःचा सख्खा मेहुणा, गायकवाड आडनाव होतं त्यांचं, स्वतःच्या सख्ख्या मेहुण्यानं स्त्रीसोबत अभिविचार केला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे डोळे काढलेत. स्वतःच्या सख्ख्या मेहुण्याचे. याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे अस्सल वारीसदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात महिलांवर हात उगारता कामा नये, त्यांना मारता कामा नये. आणि जर तुम्ही असं कराल तर तुम्हाला कठोर शिक्षा केली जाईल, कठोर शासन केलं जाईल, फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. महिलांना मारणं हा गुन्हा आहे आज भारतामध्ये. तो कुणामुळे? तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील मूलभूत अधिकारामुळे. एवढंच नाही तर स्त्रियांना इंडियन माइन्स ऍक्ट नुसार 1946 मध्ये तो निर्माण झाला होता. जे माईल मध्ये काम करायचे, जे म्हणजे आपले जे काय म्हणतात त्याला, जमिनीच्या आत ते मातीचं वगैरे जे काम करायचे, त्यामध्ये खाणीत हा शब्द मला आठवत नव्हता, खाणीमध्ये जे काम करणाऱ्या महिला होत्या, यांना 1946 नुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना वेतन वाढवून द्या,
त्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना जमिनीच्या आत जाण्याची बंदी आणली. एवढंच नव्हे तर आज बाबासाहेबांची सूचना होती त्यानुसार आज जर एखादी महिला प्रेग्नेंट असेल, गरोदर असेल, तर त्या महिलेला रजा मिळण्यात यावी, त्या रजेचा तिला पगार देण्यात यावा. ती जर प्रेग्नेंट असेल तर ती काम करत असलेल्या संबंधित कार्यालयात, कंपनीत तिची देखभाल करण्यात यावी. अशा पद्धतीचे किती उदात्त अंतकरणाचे होते बाबासाहेब. म्हणजे एवढा विचार या महापुरुषांनी केला होता की बाबा आपल्या भारत देशातील एखादी स्त्री, एखादी महिला प्रेग्नेंट आहे, तर ती जर जॉब करत असेल तर ती जॉब ज्या कंपनीत करते, ज्या संस्थेत करते, त्या ठिकाणी तिची निगा राखणं, म्हणजे तिला संरक्षण देण्यात यावं, तिची काळजी घेण्यात यावी. एवढंच नव्हे तर तिला पगारही मिळावा आणि तिला तिच्या बाळाच्या संगोपनासाठी, डिलिव्हरीसाठी सुट्टी सुद्धा मिळावी, पगारी सुट्टी मिळावी. आज भारतातील मला वाटतं सगळ्या स्त्रिया ज्यांनी बाळाला जन्म दिलाय, ज्या नोकर म्हणजे शासकीय नोकर आहेत, त्या सर्व महिला डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या या गोष्टीचा उपयोग घेतात. आज आपल्याला सक्तीची सुट्टी, पगारी सुट्टी मिळते, किंवा आपण प्रेग्नेंट असताना शासनाकडून ज्या काही आपल्याला सुविधा मिळतात, त्या सगळ्या गोष्टी भारतीय संविधानानं आपल्याला दिलेल्या आहेत. आणि ते आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहाल केलेला मोठा अधिकार आहे. पुढे मुद्दा क्रमांक 8, श्लोक मनुस्मृतीतील 5-147 नुसार स्त्रीला कुटुंबातील कोणत्याही व्यवहारात स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनुसार भारतीय संविधानाच्या कलम 14 नुसार स्त्री पुरुषांना समान अधिकार असल्यामुळे स्त्रीला व्यवहारात स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला. कलम 39 नुसार उपजीविकेचे पर्याप्त साधन मिळवण्याचा अधिकार दिला. कलम 355 नुसार लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. पहा, ही फार मोठी गोष्ट आहे. 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो कलम 355 नुसार लोकशाही प्रक्रियेत महिलांना जो सहभाग दिला, या संदर्भातली मला एक गोष्ट सांगायची आहे. 8 मार्चला जागतिक महिला दिन का साजरा करण्यात येतो याची संदर्भात एक घटना आहे की 8 मार्चला म्हणजे मला वाटतं न्यूयॉर्क मधील ही घटना आहे की स्वतःच्या हक्क अधिकारासाठी असंख्य महिला रस्त्यावर उतरल्या होत्या न्यूयॉर्क शहरामध्ये. आणि रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांनी तेथील सरकारकडे मोठ्या मागण्या केल्या. 1908 ची घटना आहे की कामगार महिला न्यूयॉर्क शहरामध्ये रस्त्यावर उतरून त्यांनी मागण्या केल्या. 1908च्या या मोठ्या आंदोलनानंतर 1910 मध्ये क्लोरा जेटकिन नावाच्या एका महिलेनं जागतिक लेवलची त्यावेळेस एक महिलांची परिषद घेतली. 17 देशातून जवळजवळ 100 महिला त्या परिषदेसाठी उपस्थित होत्या. आणि या परिषदेमध्ये क्लारा जेटकिन यांनी असा प्रस्ताव मांडला की आपण जागतिक लेवलचा, आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक महिला दिन साजरा करायला हवा. नंतर 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रानं याला अधिकृतरित्या हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. परंतु त्याआधी 1917ला रशियामध्ये ब्रेड अँड पीस म्हणजे भाकरी आणि शांतता पाहिजे म्हणून रशियातील महिलांनी तेथील निकोलस नावाच्या प्रमुखाकडे, राष्ट्राध्यक्षाकडे जेव्हा या मागण्या केल्या आणि मोठं आंदोलन तिथे झालं, त्यानंतर निकोलसला राजीनामा द्यावा लागला. त्याच्यानंतर जे हंगामी सरकार आलं त्यांनी 8 मार्चला हा मोर्चा झाला होता, 8 मार्चला हे आंदोलन झालं होतं. म्हणून त्यांच्या समर्थनार्थ, त्यांच्या प्रेरणार्थ जागतिक महिला दिन म्हणून 8 मार्चला त्याची सुरुवात करण्यात आली. मला एक गोष्ट तुम्हाला यासाठी सांगायची आहे की जगामध्ये जेव्हा जेव्हा महिलांनी आंदोलनं केली, जेव्हा जेव्हा मोर्चे काढले, त्यानंतर त्यांना मत देण्याचा अधिकार मिळालाय. बांधवांनो, त्यांना लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभाग कधी मिळालाय? तुम्ही अमेरिकेचा इतिहास काढून बघा, तुम्ही रशियाचा इतिहास काढून बघा, तुम्ही जगातल्या अनेक देशांचा इतिहास काढून बघा. जगातील अनेक देशातील स्त्रियांना मताच्या अधिकारासाठी, लोकशाही प्रक्रियेतील सहभागासाठी कित्येक मोठे आंदोलन करावे लागले, रस्त्यावर उतरावं लागले, असंख्यांचे बळी गेले. त्यानंतर त्यांना मत देण्याचा, मतदानाचा आणि लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेण्याचा अधिकार त्यांना मिळालाय. एवढ्या मोठ्या संघर्षानंतर तो मिळालाय. हा जगाचा इतिहास आहे. मला सांगा, आज भारतातील महिला सरपंच होत आहेत, आमदार होत आहेत, खासदार होत आहेत, मंत्री होत आहेत, देशातील अनेक महिला पुढे जात आहेत, मुख्यमंत्री होत आहेत. एवढंच काय, देशाच्या राष्ट्राध्यक्ष होत आहेत. हा जो लोकशाही प्रक्रियेत महिलांना आज एवढा मानाचा, मोकाचा, पुरुषांच्या बरोबरीचं स्थान मिळालेलं आहे, यासाठी भारतातील किती स्त्रियांनी आंदोलन केले, भारतातील किती स्त्रियांनी मोर्चे काढले, भारतातील किती स्त्रियांना स्वतःचा जीव हे अधिकार मिळवण्यासाठी गमवावा लागला.
माझ्या माहितीत असा कुठलाही मोर्चा किंवा आंदोलन नाही की भारतीय स्त्रियांनी आम्हाला मत देण्याचा अधिकार मिळावा म्हणून आंदोलन केले, लोकशाही प्रक्रियेत आम्हाला सहभाग मिळावा म्हणून आंदोलन केले. जगभरातील अनेक महिलांनी केलेले आहेत. भारतीय महिलांना हा अधिकार विश्वरत्न महामानव बोधिसत्व भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहाल केलाय. त्याच्या बदौलत आज आमच्या महिला सरपंच होऊ शकतात, सरपंच होऊ शकतात, आमदार, खासदार, अगदी भारताच्या राष्ट्रपती सुद्धा होऊ शकतात. याचं कारण केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. स्त्रियांच्या बाबतीत परमेश्वरानं जन्मताच मनुस्मृती धर्मग्रंथ किंवा भगवद्गीता सुद्धा श्लोक क्रमांक 9:32 नुसार असं म्हणते की स्त्रिया ह्या पाप योनी असतात. त्यानंतर 10व्या क्रमांकाचा मुद्दा असा होता की विधवांचे केशोपन करणे, बालविवाह करणे, विधवा पुनर्विवाहास बंदी घालणे, होळीच्या दिवशी नग्न अवस्थेत महिलांच्या वराती काढणे, मध्य प्रदेशमधील ही एक प्रथा होती, इत्यादी बाबतीत अनेक जुलूम करणाऱ्या अटी, कायदे, कानून ह्या वैदिक धर्मग्रंथांनी लादले होते. बाबासाहेबांनी घटनेच्या 51(3) नुसार स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवणाऱ्या सर्व सामाजिक व धार्मिक कुप्रथा व अनिष्ट परंपरांवर बंदी आणली. मी तुम्हाला मगापासून हेच सांगत आहे की मनुस्मृती धर्मग्रंथ असेल किंवा वैदिकांचे अनेक जे धर्मग्रंथ आहेत त्यांनी भारतातील समस्त स्त्रियांवर कशा पद्धतीनं गुलाम बनवणारे एक एक कायदे आणले. त्या एक एक कायद्याला आपण वाचून काढलं आणि बाबासाहेबांच्या संविधानानं, भारतीय घटनेनं त्या प्रत्येक कायद्याच्या विरोधात समानता आणणारे, महिलांना हक्काधिकार देणारे, त्यांचं जीवनमान उंचावणारे, त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठेचं स्थान निर्माण करून देणारे कसे कायदे आणले ह्या गोष्टी आपण पाहिल्या. खरं तर महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणाले होते की मनुस्मृती ही जाळली पाहिजे. हा मनुस्मृती धर्मग्रंथ जाळण्यासारखा ग्रंथ आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचेच पट्ट शिष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या ठिकाणी हा मनुस्मृती धर्मग्रंथ जाळून केवळ महिलांनाच नव्हे तर भारतातील समस्त शूद्र अतिशूद्र स्त्री पुरुषांना मनुस्मृती धर्म ग्रंथाच्या कायद्याच्या जचाट्यातून बाहेर काढलं आणि 26 जानेवारीला एक नवीन ग्रंथ निर्माण केला ज्याचं नाव भारतीय संविधान आहे. आणि या संविधानातील ग्रंथानुसार त्यांनी भारतातील समस्त लोकांना स्वातंत्र्याचे हक्क अधिकार बहाल केले. बांधवांनो, महिला दिनाच्या निमित्तानं मी मगापासून आपल्याला सुरुवातीच ही गोष्ट सांगितली की भारतातील महिलांचे मुक्तिदाते म्हणून आपण महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आपण पाहतो. ही गोष्ट फार अलौकिक आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या नंतर मुक्ता साळवे असतील, फातिमाबी शेख असतील किंवा आनंदीबाई जोशी असतील, पंडिता रमाबाई असतील, यांनी सुद्धा, ताराबाई शिंदे असतील, या महिलांनी सुद्धा जे काम केलं याची प्रेरणा सुद्धा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेच होते. ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. ज्योतिबा फुले हे करते सुधारक, क्रांतिकारक होते. आगरकरांनी निश्चितपणे महिला सुधारण्याच्या संदर्भात काही विचार मांडले असतील, परंतु ज्योतिबांच्या काळामध्ये अनेक बोल घेवडे सुधारक सुद्धा होते. महात्मा ज्योतिबा फुले हे करते सुधारक होते. एक तुकाराम महाराजांचं वचन आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. हे वचन तुकाराम महाराजांचा हा अभंग जर कोणास लागू होत असेल तर खऱ्या अर्थानं तो महात्मा ज्योतिबा फुलेंना लागू होतो. तो कसा? ज्योतिबा फुलेंनी पहिली शाळा तर काढलीच, परंतु सती प्रथा बंद झाली पाहिजे, केशवपन बंद झालं पाहिजे, सोबतच विधवांचा पुनर्विवाह झाला पाहिजे. या संदर्भातील महिला सुधारणेच्या बाबतीतील त्यांचं सक्षमीकरण करणाऱ्या अनेक गोष्टी फार प्रखरतेनं समाजामध्ये मांडल्या. त्यानुसार त्यांनी कृती केली, त्या विचारांना जोपासलं, ते समाजामध्ये पेरून समाजाकडून ती कृती करून घेण्याचा मोठं कार्य ज्योतिबा फुलेंनी केलं. परंतु त्यांच्या काळामध्ये अनेक मंडळी ही फक्त गप्पा मारण्यात दंग होती. उदाहरणार्थ, ज्यांना समाज सुधारक म्हणून मोठ्या गौरवाने आपण त्यांचं नाम घेतो ते न्यायमूर्ती रानडे. हे रानडे यांच्याबाबत ज्योतिबा फुलेंचा एक किस्सा मला आठवतो. रानडे नेहमी भाषणामध्ये भाषण ठोकत राहायचे आणि सांगत राहायचे की विधवांचे पुनर्विवाह झाले पाहिजेत, विधवांचेही पुनर्विवाह झाले पाहिजेत. परंतु जेव्हा रानडेंची स्वतःची बायको मेली आणि रानडे स्वतःच विधूर झाले, तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्याकडे गेले आणि ज्योतिबा फुले रानडेंना म्हणाले, न्यायमूर्ती रानडे, तुम्ही फार गप्पा मारत असता की विधवांचे पुनर्विवाह झाले पाहिजेत. आता तुम्ही स्वतःच विधूर झालेला आहात, तेव्हा माझी तुम्हाला सांगणे असेल की तुम्ही जसे बोलता त्या पद्धतीनं तुम्ही तुमची. ज्योतिबा फुलेंनी रानडेंना सल्ला दिला की तुम्ही स्वतः विधूर आहात तर तुम्ही देखील एका विधवेशी लग्न करा. परंतु रानडेंनी निश्चितपणे लग्न तर केले, परंतु आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की न्यायमूर्ती रानडेंनी त्यांचे वय जेव्हा 50शी गाठायला आले होते तेव्हा 10-12 वर्षाच्या एका कुमारिकेशी त्यांनी लग्न केले. एवढंच नव्हे तर स्वतःची बहीण विधवा झाली होती, तिचं लग्न लावून द्या, तिचं सुद्धा लग्न त्यांनी लावून दिलं नाही. आयुष्यभर तिला घरात ठेवलं.
हे बोल घेवडे सुधारक होते, ही गोष्ट आपण लोकांनी समजून घेतली पाहिजे. न्यायमूर्ती रानडेंचे पट्ट शिष्य गोखले, ज्यांना गांधीजी आपले गुरु मानायचे, या गोखलेंनी तर स्वतःची पत्नी जिवंत असताना दुसरी पत्नी केली होती. तेवढंच काय, रानडेंच्या सोबतचे त्यांचे सहकारी न्यायमूर्ती तेलंग हुंडाप्रतीचा विरोध करायचे, हुंडा दिला नाही म्हणायचे. आणि जेव्हा स्वतःच्या मुलीचं लग्न करण्याची वेळ आली तेव्हा न्यायमूर्ती तेलंग यांनी स्वतःच्या मुलीला 8व्या वर्षी लग्न केलं आणि प्रचंड हुंडा देऊन लग्न केलं. हे सगळे सुधारक हे बोल घेवडे होते असं माझं म्हणणं आहे. महात्मा ज्योतिबा फुले हे करते सुधारक होते, करते क्रांतिकारक होते. त्यांनी त्यांचे विचार स्वतःच्या व्यवहारात उतरवले, स्वतः ती कृती करून दाखवली आणि मग समाजाला बोलले. विधवा असणारी एक महिला, ब्राह्मण महिला जेव्हा स्वतःचा जीव द्यायला निघाली होती तेव्हा ज्योतिबा फुलेंनी तिला जीव देण्यापासून रोखलं. ती जीव का द्यायला निघाली होती? कारण तिच्या पोटामध्ये विधवा झाल्याच्या नंतर ती प्रेग्नेंट राहिलेली होती, तिच्या पोटात बाळ होतं. ज्योतिबा फुले मानव जातीचे किती आदर्श उच्च बिंदू जोपासणारे व्यक्ती आहेत पहा. ज्योतिबा फुलेंनी ब्राह्मणांच्या स्त्रिया प्रेग्नेंट राहायच्या विधवा झाल्याच्या नंतर आणि मग समाजात आपली लाज वाचवण्यासाठी स्वतःचा जीव द्यायच्या. ज्योतिबा फुलेंनी त्या काळामध्ये पत्रक पोस्टर तयार केले आणि पुण्यातल्या भिंतीवर नेऊन लावले. म्हणले, महिलांनो, स्त्रियांनो, असा जीव गमावू नका. तुम्हाला जर बाळाला जन्म द्यायचा असेल तर माझ्या घरी या. ज्योतिबा फुलेंनी असं एक आश्रम तयार केलं होतं. तिथे महिला गुपचूपपणे यायच्या, गोपनीयतेने आपल्या बाळाला जन्म द्यायच्या आणि तिथून निघून जायच्या. त्यामधीलच एक मुलगा, अशीच एक महिला आली, बाळाला जन्म घातला आणि तिथून निघून गेली. त्या मुलाला ज्योतिबा फुलेंनी स्वतः वाढवलं, त्याचं नाव त्यांनी यशवंत ठेवलं आणि त्याला लहानाचं मोठं केलं, त्याला डॉक्टर बनवलं. स्त्रीवादाचे विचार हे फक्त बोलून, फक्त गप्पा मारून होत नसतात, तर ते व्यवहारातून, आपल्या कर्तृत्वातून दाखवावे लागतात. ज्योतिबा फुले, शाहू फुले आंबेडकरांनी हे विचार स्वतःच्या घरामधून याची सुरुवात केली होती. पहा, मी मागेच एकदा माझ्या एका पोस्टमध्ये असं लिहिलं होतं की भरपूर पुरुष आपल्या भारतीय लग्न परंपरेमध्ये आपण नवरा आणि बायको हे शब्द वापरतो, परंतु व्यक्तिगत मला बायको हा शब्द उच्चारण्यात फार निगेटिव्हिटी वाटते, फार नकारात्मकता वाटते. ती यासाठी मला बायको या शब्दामध्ये समानता वाटत नाही. नवरा म्हटलं की अहमभाव, उच्च भाव जाणवतो आणि बायको म्हटलं की कमी दर्जाची, पतीपेक्षा कमी असणारी, असा अर्थ प्रकट होतो. म्हणून याला काही पर्यायी शब्द म्हटला पाहिजे असं मला वाटत होतं. आणि याचा जेव्हा मी शोध घेत होतो की काय म्हटलं पाहिजे, तर मला छत्रपती शिवाजी महाराजांचं एक विवेचन वाचण्यास मिळालं. ते फार मौलिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या पत्नीस बायको न संबोधिता सखी संबोधित होते. सईबाई किंवा त्यांच्या इतर पत्नींना ते सखी म्हणून संबोधायचे. शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे यांनी सुद्धा स्वतःच्या पत्नी सखी म्हणून संबोधले. श्री सखी राज्ञी जयती म्हणून त्यांनी स्वतःची पत्नी येसूबाईंचा उद्धार केला. सखी शब्द हा सखा शब्दाशी समानता वाटतो, समानता दर्शवणारा शब्द वाटतो. सखी म्हणजे सहजीवनी, त्याला इंग्रजीमध्ये आपण पार्टनर असं म्हणू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्नीनं पतीसोबत मैत्रिणीप्रमाणे राहावं असं जे म्हटलेले आहे, त्या मागची भूमिका सुद्धा अशीच असावी असं मला वाटतं. महापुरुषांनी स्त्री पुरुष समानता ही व्यवहारातून जोपासली. आपण सुद्धा महापुरुषाच्या जीवनातून ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. मी तुम्हाला आतापर्यंत हे सांगितलं की महापुरुषांनी, आपल्या महामानवांनी, फुलेशाह आंबेडकरांनी आपल्या स्वतःच्या कृतीतून, आपल्या विचारातून अनेक वर्षापासून लादलेली गुलामगिरी कशी लाथरून लावली आणि स्त्रियांना मुक्त केलं. परंतु स्त्रिया मुक्त जरी झाल्या असल्या, भारतीय संविधानानुसार मुक्तपणे व्यवहार आचरण जरी करू शकत असल्या, तरी समाज व्यवस्थेमध्ये, आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये आपण पुरुष म्हणून त्यांना समानता देतो का, किंवा आपण त्यांच्यासोबत समानतेने वागतो का, आपली वर्तणूक कशी आहे का, ही सुद्धा गोष्ट आपण लोकांनी, जर आपण फुलेशाह आंबेडकरांचे, सावित्रीबाई फुले, रमाई ज्योतिबा सावित्री यांचे वारस अनुयायी स्वतःला म्हणून घेत असू, तर आपण सुद्धा ही गोष्ट स्वतःला पाहण्याची गरज आहे की आपण आपल्या घरातील व समाजातील स्त्रियांसोबत समानतेनं, बरोबरीनं वागतो का. ही गोष्ट समजून घेत असताना काही 2-3 मुद्दे आहेत, मला वाटतं त्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. भारतामध्ये नव्हे तर जगभरामध्ये ज्यांचे विचार स्त्रीवादाच्या बाबतीत अत्यंत प्रखर आहेत, ज्यांचं पुस्तक हे फेमिनिझमवरचं बायबल आहे म्हणून त्यांना संबोधण्यात येतं, असे सिमोन द बहुआर यांचं द सेकंड सेक्स नावाचे पुस्तक आहे. या पुस्तकातील विचार, त्याची समरी आपण कधी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नक्की बघू. परंतु मला वाटतं जे लोक स्त्रीवादाला मानतात, जे स्त्रियांना पुरुषांच्या समानतेनं वागवतात, त्या प्रत्येक पुरुषांना, जे समानतेला मानतात, जे फुलेशाह आंबेडकरांच्या विचारांना मानतात, त्या प्रत्येक व्यक्तीनं हे पुस्तक नक्की वाचायला पाहिजे. या पुस्तकातील काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत, त्या 2-3 गोष्टी सांगतो आणि मी आपण इथे थांबूया. सिमोन द बहुआर असं म्हणते द सेकंड सेक्स या पुस्तकामध्ये की कुठलीही स्त्री जन्मतात स्त्री नसते, तर तिला स्त्री घडवलं जातं. स्त्री
हे जन्मता स्त्री नसते, तिला स्त्री घडवलं जातं. स्त्री घडवलं जातं म्हणजे नेमकं काय, तर याचं एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो. जेव्हा एखाद्या घरामध्ये एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जन्मास येते, तेव्हा मुलगी जेव्हा लहान असते किंवा ते लहान बाळ असतं, तेव्हा मुलगा काय किंवा मुलगी काय आई वडिलांसाठी किंवा घरातील लोकांसाठी ते सारखेच असतात. ते सारखेच आई वडील त्यांचे हट्ट पुरवतात. जे मुलांना खाऊ पिऊ घालतात तेच मुलींना पण खाऊ पिऊ घालतात. ज्या पद्धतीने ते मुलासोबत वागतात त्याच पद्धतीने ते मुलीसोबत सुद्धा वागतात. कधीपर्यंत, जोपर्यंत वय हे 10-12 वर्षाचं होत नाही तोपर्यंत. 10-12 वर्षाच्या नंतर मुलांच्या सोबत घरातील मंडळी वेगळ्या पद्धतीने वागतात, मुलीच्या सोबत वेगळ्या पद्धतीने वागतात. हे वय जसं जसं वाढू लागतं तसं मुलीला सौंदर्यकारक गोष्टी दिल्या जातात. तिला चांगले फ्रॉक, चांगले ड्रेस दिले जातात. तिला पावडर, गंध, मेकअपचं सामान दिलं जातं. मुलगी घरासमोर कित्येक वेळ आरशामध्ये स्वतःला बघते आणि स्वतःच्या सौंदर्याची जोपासना करते. परंतु घरातील एखादा मुलगा जर अशा गोष्टी करू लागला तर घरातील मंडळी त्याला असं म्हणतात की एवढ्या वेळ आरशाकडे काय बघत उभा आहेस, एवढा काय नटाफटा करायचाय, एवढं काय आरशात बघत बसायचंय, मुलगी आहेस का काय तू, मुलीसारखं काय एवढं नटावं, मुलीसारखी काय एवढी मेहंदी काढावी. अशा पद्धतीचं शिक्षण घरातील स्त्री आणि पुरुष, घरातील पती आणि पत्नी, कुटुंबातील लोक, घरातील लहान मुलं आणि मुलींवर अशा पद्धतीचे संस्कार देतात. मुलगा किंवा मुलगी 10-12 वर्षाच्या पुढे चालले की अशा पद्धतीची मानसिकता आपण त्यांची बनवतो की मुलगी ही वेगळी आहे, मुलगा हा वेगळा आहे. अशा पद्धतीचं शिक्षण आपण त्यांना देतो. आणि या शिक्षणातून जेव्हा ते मुलं 10-12 वर्षाचे असतात तेव्हा 10-12 वर्षाची असताना मुलगी सुद्धा चपळ असते, मुलगी सुद्धा हुशार असते, मुलगीमध्ये कॉन्फिडन्स असतो, तिला सुद्धा भविष्यात काहीतरी करण्याचे वेध लागलेले असतात. मात्र जशी जशी ती पुढे जाते तसं तसं तिला घरातील सदस्य हे तू चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं दिसलं पाहिजे, तुला आता स्वयंपाक शिकला पाहिजेस, मुलगी हे पराया धन आहे, तुला आज ना उद्या कुणाकडे तरी नांदायला जायचंय, तू अशा पद्धतीने राहिलं पाहिजेस, हे कपडे घातले पाहिजेस, हे नाहीत घातले पाहिजे, असं घरातील कुटुंब व्यवस्था आणि समाज व्यवस्था तिच्या मनावर बिंबवत राहते. मग जेव्हा हीच मुलगी 20-25 वर्षाची होते तेव्हा जेव्हा तिचं कम्पेअर एखाद्या 20-25 वर्षाच्या मुलासोबत केलं जातं त्यावेळेस मात्र 10-12 वर्षाचा असताना मुलासोबत तिचा कॉन्फिडन्स सेम असतो. परंतु जेव्हा 20-25 वर्षाचा मुलगा आणि मुलगी आपण पाहू, मुलाच्या तुलनेमध्ये मुलीमध्ये हा कॉन्फिडन्स कमी असतो. का कमी असतो? कारण ही मानसिक गुलामगिरी आपण तिच्यावर थोपवत राहतो. पहा, महिला ह्या मानसिक गुलाम का होतात? तर सिमन बोव्हार सेकंड सेक्स मध्ये असं सांगते की त्यासाठी शिक्षण जबाबदार आहे. शिक्षण कसं जबाबदार आहे? आपण महिलांना काहीतरी नवनिर्माण केलं पाहिजे, जगामध्ये काहीतरी नवनिर्मिती करून दाखवली पाहिजे, पुरुषांपेक्षाही मोठं झालं पाहिजे, तू कुठल्याही गोष्टीत कमी नाहीस, अशा पद्धतीचं शिक्षण आपण महिलांना देत नाही. ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की मुळात आपलं अस्तित्वच कशासाठी आहे ह्या गोष्टीही आपण तिला समजून सांगत नाही. पहा, एक असते आपलं नित्यक्रमाचं अस्तित्व, म्हणजे कसं जेवण करणे, स्वच्छता करणे, नीटनेटकं राहणे, हे आपला नित्यक्रम, हे एक आपलं अस्तित्व. तर यापेक्षा वेगळं पुढे जाऊन काहीतरी नवनिर्मिती केली पाहिजे, जगाच्या पुढे गेलं पाहिजे, मोठं मार्गदर्शक जीवन जगलं पाहिजे, अशी तत्व अंगीकारणं हे एक वेगळं जीवन. परंतु आपण पुरुषांमध्ये ह्या दोन्ही गोष्टींचं शिक्षण त्यांना देतो, मात्र महिलांना मात्र दोन्ही पद्धतीचं शिक्षण तिला देत नाहीत. आपण तिला नीट राहिलं पाहिजे, कोणते कपडे घातले पाहिजेत, कोणते नाही घातले पाहिजेत, घरात पुरुषांसोबत कसं बोलावं, कसं नाही बोलावं, कसं राहावं, कसं नाही राहावं, अशा पद्धतीचं शिक्षण देतो आणि तिचं मानसिक खच्चीकरण करतो. सिमन बोव्हार पुढे असं म्हणते की कुठल्याही महिलेला जर स्वावलंबी व्हायचं असेल तर तिनं अर्थ अर्जन केलं पाहिजे, स्वतः स्वावलंबी झालं पाहिजे, आत्मनिर्भर झालं पाहिजे. यातच तिच्या प्रगतीचा, यातच तिच्या सन्मानाचा आणि स्वातंत्र्याचा मार्ग दडलेला आहे. प्रत्येक महिलेनं हे स्वावलंबी आणि स्वतःचे पैसे स्वतः कमवण्याची अक्कल कमवली पाहिजे. महिलांनी पुरुषांवर डिपेंड राहू नये, तर महिलांनी सुद्धा पैसे कमवावेत, पुरुषांच्या पुढे जाऊन नोकरी करावी, असं तिचं म्हणणं आहे. मला हे विचार फार प्रासंगिक वाटतात. पहा, आपण नेहमी अशी गोष्ट समाजामध्ये बोलत असतो की स्त्रियांनी सुद्धा पुरुषांच्या बरोबरीनं काम केलं पाहिजे, स्त्री पुरुष समानता आहे, महिलांनी पुरुषांपासून शिकलं पाहिजे, महिलांनी सुद्धा पुरुषाच्या बरोबरीनं कामं केली पाहिजेत. मला प्रश्न पडतो, पुरुष एवढे पण वंदनीय आहेत का हो की त्यांच्यापासून महिलांनी शिकावं? पुरुष एवढे पण वंदनीय आहेत का, किंवा पुरुष एवढे पण चांगले आहेत का की महिलांनी त्यांच्यापासून शिकावं? बघा, घरामध्ये एखाद्या घराचं जर नुकसान झालं किंवा एखादं घर बुडालं तर बहुतांश प्रमाणात त्याची कारणं पुरुषच असतात. ते कसे?
पुरुष आपल्या वाढ वडिलांनी आपल्या वडिलार्जित प्रॉपर्टीला कसे गमावतात? दारू पिऊन, व्यसन करून, धूम्रपान करून, जुगार खेळून आपल्या वाढ वडिलांनी आपल्या वडिलार्जित प्रॉपर्टीला ते गमावतात. पुरुषांमध्ये हे गुण आहेत, हे दुर्गुण आहेत. मला सांगा, कधी असं उदाहरण तुम्ही ऐकले? एखादी महिला जुगार खेळली आणि तिने सगळं घरदार बुडवलं. एखादी महिला रस्त्यावरच दारू पिऊन पडली आणि तिच्या पतीला फोन आला की बाबा तुझी बायको तिकडे दारू पिऊन पडली, तिला ऑटो टाकून घरी घेऊन ये. असं कधी ऐकलं आपण? असं आपण कधी ऐकत नाही, कारण हे उदाहरणं नाहीतच मुळात, किंवा असतील तरी फार तुरळक. पुरुष या गोष्टी करतात. त्यामुळे ज्या पद्धतीने आपण महिलांना बार बार सांगत राहतो ना की चांगले कपडे घातले पाहिजेत, चांगलं राहिलं पाहिजे, पुरुषांच्याकडून काही शिकलं पाहिजे, पुरुषांच्या बरोबरीला गेलं पाहिजे, मला वाटतं या सेम गोष्टी पुरुषांनाही सांगण्याची गरज आहे की तुम्ही देखील कसं राहिलं पाहिजे, महिलांचा रिस्पेक्ट कसा केला पाहिजे, महिलांना सन्मानाने कसं वागवलं पाहिजे. ह्या गोष्टी फक्त महिलांना पुरुषांना पण सांगण्याची गरज आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, स्वातंत्र्याबद्दल आपण बोलत आहोत, महिला मुक्तीबद्दल बोलत आहोत. आजकाल एक ट्रेंड आलाय, म्हणजे मी भरपूर सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो, स्वातंत्र्य कशाला म्हटलं जातं या संदर्भात महिलांमध्ये एक विचार आहे. स्पेशली जे आजकालच्या आधुनिक मुली आहेत त्यांना असं वाटतं की रात्री लेट नाईट पर्यंत एखाद्या ठिकाणी जाऊन फिरणं, किंवा पाहिजे तसे कपडे घालणं, किंवा मी पाहिजे तर दारू पिऊ शकते, मी पाहिजे तर पुरुषांच्या बरोबरीनं सिगारेट उडू शकते, किंवा पाहिजे तशी मौज मजा करू शकते. ह्याला जर तुम्ही स्वातंत्र्य म्हणत असाल तर ही पण चुकीची गोष्ट आहे. त्याला काही नीतिमूल्य असले पाहिजेत. ह्या गोष्टीला पण आपण समजून घेतलं पाहिजे. शेवटी मला आणखी एक दोन गोष्टी ह्या सांगायच्या आहेत की महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं येण्यापेक्षा पुरुषांच्या पुढे कसं जाता येईल या दृष्टिकोनातून आपण महिलांना मला वाटतं त्या पद्धतीने आपण त्यांच्या पुढे विचार मांडले पाहिजेत. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ या सर्वांनी महिलांच्या संदर्भात, स्त्रियांच्या संदर्भात फार मौलिक असं कार्य केले. त्यांच्या कार्यातून स्त्रियांना मुक्ती मिळाली. त्या मुक्तीला आज आपण, त्या स्वातंत्र्याला आज आपण गमावून बसतो आहोत की काय, अशा पद्धतीने बघण्याची वेळ आलेली आहे. त्या शिक्षणात फुले शाहू आंबेडकरांनी 108 वर्षाच्या संघर्षानंतर आपल्याला जे शिक्षण मिळालं त्याची आपल्याला काही म्हणजे हे आहे की नाही, म्हणजे त्याचं काही मौल्य आहे का नाही असं पाहण्याची वेळ आली. आपण जर इराककडे पाहिलं तर लक्षात येईल की बाबा, तिथं युक्रेनमध्ये पाहिलं तर तिथं लक्षात येईल की आज सुद्धा महिला, तिथली एखादी महिला रस्त्यावर चालताना तिला हिजाब घालून चालावं लागतं, आणि तिचं जर डोकं उघडं पडलेलं असेल, तिचं जर केस दिगडले तर तिच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करतात. म्हणजे तिथलं सरकार म्हणतंय की तुमचे जर केस उघडे दिसले तर तुमच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. ते आजही त्या कुठल्या मानसिकतेत राहत आहेत? आज आपण स्वातंत्र्याच्या दिशेने पुढे जात आहोत. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांमुळे, त्यांच्या कार्यामुळे आपण जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे त्याला आपण गमावता कामा नये. महिलांमध्ये अनेक गोष्टी आहेत ज्याची जाण करून देणं त्यांना गरजेचं आहे. मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढून आणणं त्यांना गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं अहिल्यामाई होळकर असतील, जिजाऊ असतील, यांनी कर्तबगारी दाखवली, आपल्या महान स्त्रियांचा वारसा यामधून प्रेरणा घेण्याची आज महिलांनी गरज आहे. सोबतच पुरुषांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन कसा होता, महात्मा ज्योतिबा फुले, फुले शाहू आंबेडकरांनी स्त्रियांविषयी कसा दृष्टिकोन होता ही सांगण्याची गरज आहे. जर पुरुषांमधला दृष्टिकोन बदलला आणि महिलांनी सुद्धा आपल्या महानायकांपासून प्रेरणा घेऊन मानसिक गुलामगिरीला लाथाडून पुढे आल्या तर स्त्री आणि पुरुष समानतेनं पुढे वागू शकतील असं मला वाटतं. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य सांगून आपण या प्रबोधन सत्राची सांगता करूया. महाडच्या 14 तळ्याच्या उठावाच्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वपूर्ण गोष्ट त्या ठिकाणी मांडली होती. महाराष्ट्र शासनानं बाबासाहेबांचे जे रायटिंग व्हॅल्यूम स्पीचेस पब्लिश केलेले आहेत, खंड 18 भाग 1 मध्ये ते आपल्याला देण्यात आलेले आहे. बाबासाहेब असं म्हणतात की जर पुरुष आणि स्त्री समानतेनं वागू लागले तर हे समानतेनं वागून समाजामध्ये सुद्धा ज्या अडीअडचणी आहेत त्या सोबत राहून ते त्या अडीअडचणी सुद्धा सोडू शकतात. हे विचार बाबासाहेबांचे आहेत. जर कुटुंबात आपण समानतेने वागवलं तर समाजात सुद्धा आपण समानता प्रस्थापित करू शकतो. हे विचार आहेत. मला वाटतं आजच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण या विचारांना जोपासलं पाहिजे. पुरुषांना महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि महिलांनी सुद्धा आपल्या महापुरुष आणि महान स्त्रियांपासून प्रेरणा घेऊन पुढे जावं. हीच आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी सदिच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून महिलांवर लादलेली गुलामगिरी कशा पद्धतीनं लाथडून महिलांना स्वातंत्र्य केलं ह्या गोष्टी मी या सदरी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपण मला शांततेत ऐकलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. बहुजन संघटक या पेजचे सुद्धा धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम, जय सावित्री.